सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं स्वागत करावं। यानंतर माननीय शंभूराजी देसाई यांना विनंती करतो, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचं आपण स्वागत करावं। यानंतर विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे साहेब यांचं स्वागत आपण करावं। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषेचे मंत्री नामदार उदयजी सामंत यांचं स्वागत आपण करावं। यानंतर माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं स्वागत आपण करावं। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं स्वागत या ठिकाणी होतंय। यानंतर ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमारजी गोरे यांचं स्वागत आपण करावं अशी विनंती आहे। यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदजी पाटील यांचं स्वागत आपण करावं अशी विनंती आहे। यानंतरचे सत्कार मनोज सूर्यवंशी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी करावे अशी विनंती आहे। आमदार अतुलजी भोसले साहेब,
मनोजींना विनंती करतो, यानंतर आपण आमदार सचिन पाटील यांचा स्वागतपर सन्मान करावा। या समारंभाला उपस्थित असणारे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणजी फुलारी यांचं स्वागत माननीय सुनील फुलारी यांचं स्वागत माननीय वैशाली कडूकर यांनी करावं। यानंतर जपानचे कौन्सिलेट जनरल यामाशिता सान, डायरेक्टर इंटरनॅशनल अफेअर्स, त्यांचं फेलिसिटेशन माननीय पर्यटन मंत्री यांनी करावं अशी विनंती आहे। जपानमधल्या वकायामा प्रिफेक्चरल गव्हर्नमेंटचं रिप्रेझेंटेशन करणारे यामाशिता सान यांचं फेलिसिटेशन आपले पर्यटन मंत्री करतायत। यूथ ब्रँड अँबॅसिडर टुरिझम महाराष्ट्र नवेली देशमुख यांचं स्वागत साहेबांनी करावं अशी विनंती आहे। त्याचप्रमाणे या महापर्यटन उत्सवाच्या ब्रँड अँबॅसिडर प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचंही स्वागत मनोज सूर्यवंशी व्यवस्थापकीय संचालक MTDC यांनी करावं अशी विनंती आहे। वाईच्या प्रांताधिकाऱ्यांना विनंती करतो, आपण जिल्हाधिकारी संतोषजी पाटील यांचा सत्कार करावा। यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, कोयना जलाशयातील मुनावळे येथील 10 जेटस्कीचं लोकार्पण आपल्या शुभ हस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती आहे, आपण कोयना जलाशयातील मुनावळे येथील 10 जेटस्कींचं लोकार्पण ऑनलाईन या ठिकाणी
बोलणार ना? महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचं एक वैभवशाली राज्य. इथे ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक स्थळांचा अनोखा संगम आहे. महाराष्ट्र हे भारतातील पर्यटनाचं एक प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ राज्यभरात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन आणि इको टुरिझम याद्वारे जल पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्राला जलपर्यटन या क्षेत्रात अग्रेसर बनवण्याच्या हेतूने सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे येथे शिवसागर या जलाशयामध्ये जागतिक दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित करत आहे. साताऱ्याच्या कुशीत अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण जलपर्यटन अनुभव उभा करायचा, जिथे पर्यटक थांबतील, विसावतील, जेटस्की, पॅरासेलिंग, स्कुबा डायव्हिंग यासारखे साहसी खेळ खेळतील आणि इथल्या सौंदर्यात गुंतून जातील, हा या प्रकल्पामागचा मुख्य हेतू. पण हा प्रकल्प केवळ निसर्ग सौंदर्यापुरता मर्यादित नाही, तर ह्यामागे आहे दूरदृष्टी. स्थानिक आणि मुख्यतः ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प उभा राहतोय. या प्रकल्पामुळे आज स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची पर्यटन अर्थव्यवस्था 100 कोटी रुपयांच्या पुढे जाऊन एक सशक्त पर्यटन अर्थव्यवस्था बनणार आहे. इतकंच नाही तर निसर्ग संवर्धन आणि अभ्यासाच्या दृष्टीने इथला जलस्रोत, इथलं स्थानिक पर्यावरण आणि जैवविविधता याबाबत देखील जागरूकता निर्माण होणार आहे. आता या प्रकल्पाच्या पुढच्या टप्प्यात 10 जेटस्की बोटींचे एमटीडीसी संचालित बोट क्लब मुनावळे येथे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होत आहे. या शुभ प्रसंगी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई, इतर सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत कोयनेच्या कुशीत उभारलेला हा जलपर्यटन प्रकल्प निसर्ग जतनाचं आणि नव्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील समृद्ध पर्यटन स्थळांना आणि पर्यायाने एकूणच पर्यटनाला अधिक चालना मिळावी, नवनवीन गुंतवणुकी याव्यात, स्थानिक व्यापार आणि व्यवसायांना पाठबळ मिळावं, कलावंतांना हक्काचं व्यासपीठ व नव्या संधी मिळाव्यात, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी सांगड घालून देत शेतीपूरक विषयांशी जोडण्याला मदत व्हावी, येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचा परिचय घडावा आणि महाराष्ट्राची ही ऐतिहासिक श्रीमंती पर्यटनाच्या माध्यमातून सर्वदूर पोचावी, या हेतूनं या महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या निमित्तानं निर्माण केलेली ध्वनी चित्रफीत यानंतर आपण बघूयात. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वात राज्यातील जनतेच्या प्रगतीच्या विशिष्ट उद्देशाने आयोजित या भव्य प्रसंगी आपले सहर्ष स्वागत आहे. हा कार्यक्रम परिवर्तनाचा सुरू असलेल्या आपल्या प्रवासात एक मैलाचा दगड आहे. आपल्या सरकारच्या पाठिंब्यानं आणि असंख्य लोकांच्या समर्पित प्रयत्नाने आपण आज अनेकांच्या जीवनाला स्पर्श करणारी आणि भविष्य घडवणारी कामगिरी करू शकलो. हे नक्कीच सन्माननीय आहे. तिथे पार पडलेल्या प्रत्येक उपक्रम हा पायाभूत सुविधा आणि नवोपक्रमापासून ते शिक्षण आणि सक्षमीकरणापर्यंतच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रतीक आहे.
तेथे दिसणारी ऊर्जा आणि उत्साह हा नेतृत्व आणि जनता यामध्ये असलेला बंध दर्शवतो. हा बंध आहे विश्वासाचा, दूरदृष्टीचा आणि एकत्रित स्वप्नांचा. प्रत्येक पाऊल टाकताना आम्ही वचनबद्ध आहोत सन्मानित विकासासाठी. एक असे भविष्य जिथे प्रत्येक नागरिकाची भरभराट होईल. उद्देश आणि नेतृत्वाने प्रेरित झाल्यावर संघटित हेतून एकत्र येऊन आपण काय साध्य करू शकतो हे दर्शवणारा आजचा दिवस आहे. या महत्वाच्या दिवसाचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री नामदार शंभूराजजी देसाई यांना प्रास्ताविक करायची विनंती करतो. महापर्यटन महोत्सव 2025 या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन महोत्सवाच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री या जिल्ह्याचे सुपुत्र आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राचार्य राम शिंदे साहेब, मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयकुमार गोरे भाऊ, मदत पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंद पाटील आबा, विधिमंडळामधले आमचे सदस्य सन्माननीय अतुल बाबा भोसले, सन्माननीय सचिनजी कांबळे पाटील, जपान प्रांताचे काउन्सिलेट जनरल या ठिकाणी उपस्थित आहेत ते सन्माननीय श्री काउन्सिलेट जनरल, या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी श्री संतोषजी पाटील, या विभागाचे पोलीस विशेष महानिरीक्षक श्री फुलारीजी, आमच्या विभागाचे एमटी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री सूर्यवंशी, संचालक महाराष्ट्र पर्यटन विभाग श्रीयुत पाटील, दोन्ही आमचे ब्रँड अँबॅसेडर मृणाल कुलकर्णी आणि नेवाली देशमुख, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम, आवर्जून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे त्या या महाबळेश्वर क्लबच्या सन्माननीय अध्यक्ष महोदया, या व्यासपीठावर उपस्थित जी स्थानिक समन्वय समिती आपण या महोत्सवासाठी आयोजित केली होती त्या सर्व समन्वय समितीचे सन्माननीय सदस्य, मी थोडंसं सुरुवातीलाच आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की काही सन्माननीय समन्वय समितीच्या सदस्यांना पोलिसांनी ओळखलं नाही मगाशी व्हीआयपी गेटवर, आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला नाही म्हणून ते थोडंसं नाराज होऊन गेले. पण मी आमच्या अधिकाऱ्यांना त्यांची समजूत घालण्यासाठी पाठवलेला आहे. त्यांचा सगळ्यांचा मला उल्लेख करायचा आहे, मी भाषणामध्ये करेन. त्या सगळ्या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वी करायसाठी खूप मेहनत घेतली असे ते सर्व सदस्य, व्यासपीठावर सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर पदाधिकारी, प्रशासनामधले सर्व अधिकारी आणि या महापर्यटन महोत्सवाला महाराष्ट्रामधून महाराष्ट्राच्या बाहेरून उपस्थित असलेले हजारोंच्या संख्येने जमलेले सर्व पर्यटक बांधव भगिनी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूब मीडिया या सर्व माध्यमांचे उपस्थित सन्माननीय सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 2 दिवसापूर्वी 2 मेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आणि जयकुमार गोरे भाऊंच्या उपस्थितीमध्ये आपण या महोत्सवाचं उद्घाटन केलं.
आज आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते त्याचा समारोप होतोय. पहिला प्रयोग होता, होईल का नाही यशस्वी. समजा यशस्वी झाला तर पाठीवर ठाप टाकणारी संख्या कमी असती, पण नाही यशस्वी झाला तर काहीतरी केलं शंभूराजेंनी, कुणी सांगितलं होतं करायला. त्यामुळं आपलं भीतभीत, मला शिंदे साहेब म्हणले 3 दिवसाचा का केलास, म्हणलं साहेब भीतभीतच सुरुवातीला केला, पण आता अंदाज आलाय की आपण चांगलं करू शकतो. त्यामुळं आता इथून पुढं चांगल्या पद्धतीनं पर्यटन विभागाचा महोत्सव महाराष्ट्रामध्ये सगळ्या विभागात साहेब आम्ही करू. या विभागाचा मंत्री म्हणून आपल्या दोघांच्याही नेतृत्वाखाली आम्ही ठरवलेलं आहे. आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब येणार होते, पण त्यांना काही महत्वाच्या कामामुळे ते पुण्यापर्यंत आले आणि त्यांना माघारी जावं लागलं. पण आम्ही ठरवले 5 महसुली विभागामध्ये 5 महोत्सव दरवर्षी या ठिकाणी घ्यायचे. हा महोत्सव पश्चिम महाराष्ट्राचा झाला, कोकणातला होणार आहे, विदर्भातला होणार आहे, मराठवाड्यातला होणार आहे आणि खानदेशचा सुद्धा होणार आहे. त्या त्या क्षेत्रामध्ये, त्या त्या विभागामध्ये जी खाद्य संस्कृती आहे, जी पर्यटन स्थळं आहेत, त्यांना अशा पद्धतीनं ब्रँडिंग करण्याचं काम पर्यटन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मी साहेब परवा दिवशी भाषणामध्ये फडणवीस माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलं की मला माननीय सीएम साहेबांनी, दोन्ही डीसीएम साहेबांनी पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी काम करण्यासाठी मोकळीक दिलेली आहे. त्यामुळं थोडी आज अजितदादा हवे होते, म्हणजे थोडंसं वित्तीय भार जर त्याने आम्हाला अधिक हलका करून दिला असता वित्त विभागाकडनं, तर मग दरवर्षी एकाच्या ऐवजी 2 विभागात आपल्याला फेस्टिवल करता आले असते. पण अजितदादांकडे आम्ही मकरंदाबांना घेऊन जाऊ साहेब, मकरंदाबांना नेलं की मग नाही फारशी अडचण यायची. आणि नक्की दरवर्षी 2 महोत्सव जरी आपण महाराष्ट्रामध्ये केले तर साहेब खूप पोटेन्शियल आहे. आपण आता चित्रफित बघितली, 10 जेटस्की आम्ही प्रायोगिक तत्वावरती मुनावळ्याच्या बोट क्लबला दिल्या. साहेब मुनावळे दुर्लक्षित होतं, म्हणजे मुनावळ्याकडं खाजगी बोट क्लब चालवायचे, त्याला पर्यावरणाची परवानगी, पर्यटनाची परवानगी, त्याला फॉरेस्टची परवानगी, त्याला बाकी इको सेन्सिटिव्ह झोनची परवानगी. पण राज्य पर्यटन विकास महामंडळामार्फत ते चालवायला गेलं तर 1 विंडो सिस्टीम खाली आपल्याला ते सोपं झालं. आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आम्ही त्याचं ओपनिंग केलं आणि आता तिथं अशा पद्धतीचे ऍडव्हान्स जेटस्की आपण आज 10 जेटस्कीचं ऑनलाईन लोकार्पण या ठिकाणी करून तिथं सुद्धा पर्यटकांना सुविधा दिलेल्या आहेत. साहेब माझी आपल्याला सीएम साहेबांना आणि डीसीएम साहेबांना विनंती आहे की बॅकवॉटर कोयनेचं, म्हणजे तापोळ्यापासून सुरू होतंय ते कोयना धरणाच्या भिंतीच्या अलीकडे 7 किलोमीटर पर्यंत आपल्याला बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायला परमिशन मिळालेली आहे. गेल्या 3-4 वर्षापूर्वीपर्यंत ती परवानगी नव्हती. पण आदरणीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेब आपण गृहमंत्री होतात फडणवीस साहेब, त्यावेळी आपण दोघांनी बैठका घेतल्या आणि डॅम वॉल पासून 7 किलोमीटर पुढं तिकडं बॅकवॉटरमध्ये वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करायला आपण परमिशन दिली. आणि त्याचं पहिलं आम्ही मुनावळ्यामध्ये, बाबाराजेंच्या मतदारसंघात मुनावळे आहे राजेसाहेब, त्यावेळी आपण ते मुनावळ्याला या ठिकाणी सुरुवात केली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आमचं सगळ्यांचं मत आहे की बॅकवॉटर फेस्टिवल एक तापोळा, मुनावळे त्या परिसरामध्ये, म्हणजे वन विभागातल्या काही जागा तात्पुरत्या स्वरूपामध्ये टेंट उभारण्यासाठी किंवा खाजगी जे लोक आहेत ज्यांच्या माळरान पडून आहे ते वापरत नाहीत, तिथं जर असे चांगले टेंट तात्पुरते 2-2, 3-3 महिन्यासाठी लावले तर पर्यटकांना तो सुद्धा एक वेगळा अनुभव आपल्याला देता येईल. म्हणून आम्ही त्याचा आराखडा तयार करू आणि माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय दादांच्या समोर आमच्या विभागामार्फत सादर करू. त्यामार्फत सुद्धा आपल्याला पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये आकर्षित करता येईल. साहेब कालचा फुटबॉल व्हेकलचा आमच्याकडे जो उपलब्ध झालेला आहे, आज सोडून काल संध्याकाळपर्यंत 12,000 व्हेकल्स या 2 दिवसामध्ये महाबळेश्वरमध्ये आले. आपण निर्णय केला, पालकमंत्री म्हणून मी घेतला, आम्ही महाबळेश्वर पाचगणी नगरपालिकेनं 3 दिवस या फेस्टिवलसाठी टोल मुक्त केला. म्हणजे नगरपालिका जो कर घेते तो कर आपण घेतला नाही. म्हणजे 12-5 60,000 माणसं काल रात्रीपर्यंत या फेस्टिवलमध्ये आली होती. आणि आजचा जर विचार केला तर आज जवळपास 10 ते 15,000 माणसं, म्हणजे 1.25 लाखापेक्षा जास्त माणसं या 3 दिवसाच्या महापर्यटन महोत्सवामध्ये या ठिकाणी सामील झाली.
याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स होत्या, हेलिकॉप्टर राईड होत्या, म्युझिकल योगाचे 2 सेशन आज आणि काल या ठिकाणी झाले. कार्निवल परेड साहेब आपण गोव्याला गेल्यानंतरच बघायला मिळते आणि गोव्यातली कार्निवल परेड ही वेस्टर्न स्टाईल असते आणि आपण ती फार कुतूहलानं बघतो. पण पहिला प्रयोग साहेब आम्ही महाराष्ट्रात केला, मराठी बाज असणारी कार्निवल परेड आम्ही काल महाबळेश्वरमध्ये केली आणि खूप चांगला प्रतिसाद महाबळेश्वर वासियांनी त्या कार्निवल म्हणजे मराठी सांस्कृतिक यात्रेला या ठिकाणी दिला. म्हणजे बाजारपेठेत मी काल त्या कार्निवल परेडमध्ये त्या सांस्कृतिक जत्रेमध्ये असताना मला सगळ्या पर्यटकांनी आणि महाबळेश्वर वासियांनी सांगितले की दरवर्षी तुम्ही हे करा. त्यामुळे काही चांगले उपक्रम आम्ही केले साहेब. स्थानिक मुलांनी 10 वेगवेगळे छत्रपती शिवरायांचे किल्ले इथल्या मुलांनी बनवले. त्याचं प्रदर्शन एकनाथजी शिंदे साहेबांनी पहिल्या दिवशी बघितलं. प्रतापसिंह गार्डन मध्ये आम्ही ते केलं. एक जुनी लायब्ररी वन विभागाची प्रतापसिंह गार्डन मध्ये आहे. आमच्या डीएफओ मॅडम या ठिकाणी होत्या मगाशी इथं. आम्ही जिल्हा नियोजन समितीमधनं साहेब ते जुनी लायब्ररी हॉल रिनोव्हेट केला आणि त्या लायब्ररी हॉलमध्ये 1200 शस्त्र शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांची त्याचं प्रदर्शन या महोत्सवामध्ये या ठिकाणी आपण ठेवलेलं होतं. त्याला सुद्धा लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातली खाद्य जत्रा ही मखारिया हायस्कूलच्या ग्राउंडवरती आम्ही भरवली. आदरणीय शिंदे साहेब पहिल्या दिवशी त्या खाद्य जत्रेमध्ये आले होते. वड कोंबड्यापासनं, सावजी खाद्यापासनं, काळं मटण जे खानदेशातलं आहे तिथल्यापासनं ते अगदी कोकणातल्या उदय सामंत साहेब तुमच्या मच्छी कोलंबीपर्यंत सगळे पदार्थ, आमच्या महाराष्ट्रातली पुरणपोळी, थालीपीठ हे सगळे पदार्थ त्या खाद्य जत्रेमध्ये आणि त्यातले साहेब 80% स्टॉल हे आमच्या महिला बचत गटाने जे चालवलेले जिल्ह्यामधले आहेत त्यांना या ठिकाणी जयाभाऊ या ठिकाणी आपण दिले होते आणि त्यांना सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. लेझर शो वेण्णा लेक मध्ये आपण केला. आज इथला सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण ड्रोन शोचं उद्घाटन या ठिकाणी लेकवरती करणार आहे. हे फक्त महोत्सवापुरते आहेत पण स्थानिक लोकांनी सांगितलं आणि अनेक इथल्या लोकांनी सांगितलं की लेझर शो आणि ड्रोन शो हे कायमस्वरूपी जर तुम्हाला या ठिकाणी करता आले तर तो वेल्हा लेकचा परिसर एक आकर्षक ठरेल पर्यटकांसाठी आणि त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे आम्ही त्याचा विचार करू. मी खूप मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही परंतु साहेब जरूर मी आपल्याला सांगेन की या माध्यमातून एक चांगलं काम पर्यटन विभाग करू शकतो याचा एक छोटासा प्रयत्न मी आणि माझ्या सगळ्या विभागातल्या सहकार्यांनी स्थानिक लोकांचं साहेब मला खूप चांगलं सहकार्य महाबळेश्वर मधल्या परिसरामधल्या लोकांचं खूप चांगलं सहकार्य हा कार्यक्रम यशस्वी 3 दिवसाचा महोत्सव करण्यासाठी झाला. साहेब कुठेही एखादा दुसरा किरकोळ अपवाद वगळला तर वाहतूक कोंडी सुद्धा झाली नाही. एवढं वाहतुकीचं चांगलं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलं होतं. त्यामुळं चांगलं महाराष्ट्राचं ब्रँडिंग महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा या परिसराचं टुरिस्ट ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न निश्चितपणे या माध्यमातून आम्ही केला. आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी उद्घाटन केलं. शिंदे साहेबांनी आज आदरणीय फडणवीस साहेब त्याचा समारोप करतायत. या दोन्ही नेत्यांचं या सगळ्या चांगल्या कामासाठी नेहमीच आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे. असंच पाठबळ या दोघांचं आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजितदादांचं इथून पुढच्या काळात सुद्धा या पर्यटन विभागाला यशस्वी करण्यासाठी मिळावं एवढी विनंती करतो. पर्यटकांना आम्ही जास्तीत जास्त सुविधा या 3 दिवसात देण्याचा प्रयत्न केला परंतु अनावधानानं कळत न कळत समजा माझ्या प्रशासनाकडनं आमच्याकडनं कुणाकडनंही जसा मगाशी एक छोटासा प्रकार घडला गेटवरती की आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना ओळखलं नाही म्हणून त्यांना थोडंसं नाराज व्हावं लागलं. असं काही घडलं असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ती सुद्धा जबाबदारी माझी आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची मनापासून माफी मागतो. पण चांगल्या कार्यक्रमात आपण सगळेजण सहभागी झालात. आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना खूप व्यस्त शेड्यूल होतं पण मी 2-3 वेळा आग्रह केला की नाही साहेब तुम्ही आलेच पाहिजे आणि या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब दोघंही या कार्यक्रमासाठी आले. अजितदादा आले असते तर अधिक आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. पण ठीक आहे, ते नसले तरी तुम्ही प्रतिनिधी त्यांचे आहात.
अजितदादा काय आणि मकरंदाबा काय. मकरंदाबांनी सांगितलं आणि अजितदादांनी केलं नाही असं कधी होत नाही. त्यामुळं अजितदादांच्या वतीनं मकरंदाबा सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा असंच सहकार्य या सगळ्या उपक्रमाला मिळावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आभार मानतो हा महोत्सव यशस्वी केल्याबद्दल. आणि या ठिकाणी ज्या ज्या कलावंतांनी साहेब 2 वर्ष सलग चांगल्या लोककला आणि एकदम सुसंस्कृत लोककला गेल्या 2 दिवस सादर केल्या. आजही तशीच महाराष्ट्राची लोकधारा आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. माझी तिन्ही मान्यवरांना, माननीय फडणवीस साहेबांना, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना आणि प्राचार्य राम शिंदे साहेबांना आणि सर्व माझ्या मंत्री महोदय, आमदार महोदयांना विनंती आहे की आजचा सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली सांस्कृतिक कला या मंचावरती आपण महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी सादर करणार आहोत. त्याच्यासाठी सुद्धा आपण उपस्थित राहावं अशी या विभागाचा मंत्री, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांचं या समारंभात विशेष स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एखादी चूक झाली तर हक्कानी रागवणारे, पण चांगल्या कामाला भरभरून पाठीवर शाबासकीची थाप देणारे आणि आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ओळखलं नाही म्हणून ते नाराज झाले असतील तर त्यांची जाहीर माफी मागणारे, यापेक्षा उत्कृष्ट पालकमंत्री म्हणून दुसरं काय उदाहरण मित्रहो असू शकतं. यानंतर मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे साहेब यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. महाराष्ट्राचा महापर्यटन उत्सव गेल्या 3 दिवसापासून महाबळेश्वर इथे सुरू आहे. त्या उत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, नामदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले साहेब, उपस्थित असलेले नामदार जयकुमार रावल साहेब, मकरंदाबा पाटील साहेब, ज्या विभागाचा कार्यक्रम आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे मित्र नामदार शंभूराजे देसाई, त्याचबरोबर उपस्थित असलेले अतुलबाबा भोसले, सचिन पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, त्याचबरोबर पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यवंशी साहेब, जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नेते, विशेष उपस्थिती असलेले जपानचे काउन्सिलेट जनरल, या उत्सवामध्ये सहभागी झालेले सर्व पर्यटक, स्थानिक नागरिक, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, खरं तर आजचा हा जो काही महापर्यटन उत्सव होत आहे, या महापर्यटन उत्सवाच्या निमित्तानं विभागाचे मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये जे सांगितलं की आपण अशा पद्धतीचा महाराष्ट्रभर प्रयोग करणार आहोत, त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्राचा हा पहिला कार्यक्रम आणि तोही महाबळेश्वरमध्ये होतोय. खरं तर महाबळेश्वरचं आकर्षण हे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला आहे आणि महाराष्ट्रातली जनता, कोणालाही वाटलं जरा उन्हाळा सुरू झाला म्हटलं की महाबळेश्वरकडे आपल्याला जावंसं वाटतं, महाबळेश्वरमध्ये थांबावंसं वाटतं
मी देखील आज येत असताना महाबळेश्वरमध्ये आलो, आता आमच्या भागातून आलो, पण महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर टेम्परेचर अतिशय कमी होतं आणि म्हणून महाबळेश्वरचं आकर्षण हे सगळ्यांनाच आहे. माननीय शंभूराजे देसाई मंत्री आहेत, आपण खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा करत असताना पहिल्याच प्रयोगामध्ये एवढं मोठं आपल्याला समर्थन लाभलंय, एवढा मोठा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिलाय. याला आपले दूरदृष्टिकोन आणि संकल्पनाला निश्चित स्वरूपामध्ये दाद दिली पाहिजे आणि ही दाद देत असताना पुढच्या वर्षी ज्यावेळेस हा मेळावा होईल, महापर्यटन उत्सव होईल, त्यावेळेस मात्र याचा व्यापक दृष्टिकोन ठेवून महाराष्ट्रातली पर्यटक कशा पद्धतीने येतील याच्यावर देखील आपण गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. खरं तर वास्तविक पाहता आपण कोणताही विभाग सांभाळला की त्याला एक वेगळी कलाटणी देता, वेगळ्या नजरेतून पाहता, ही आपली सातत्याने भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पर्यटन विभागाचा मी देखील काही काळ देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांचा मी राज्यमंत्री होतो या खात्याचा, पण आपण ज्या संदर्भामध्ये भाष्य करत असताना सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातीलच ज्या संकल्पना आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून, महापर्यटनाच्या माध्यमातून अंगीकृत करून त्याला प्रोत्साहन देण्याची योजना आखली. पण मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये पर्यटन मंत्री होतो. साहेबांनी मला सांगितलं की तू पर्यटन विभागाचा आता वाटप झालं नाही तरी स्वतंत्र कारभार तुझ्याकडे आहे, त्यामुळं संपूर्ण मी जगामध्ये या पर्यटनाच्या संदर्भामध्ये फिरायला गेलो, सगळे कार्यक्रम अटेंड केले. माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रातील आणि देशातील जो पर्यटन विभागाला आपण प्रोत्साहन देतात, त्याचबरोबर आपला आज संदेश जपानपर्यंत गेलेला आहे. काउन्सिलेट जनरल इथे उपस्थित आहेत, त्यामुळं याचा विस्तार देखील आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. आणि मला माहित आहे की आपल्याला बाहेरच्या देशात जायला आवडत नाही, पण तुम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी हा खास करून विभाग दिलेला आहे. त्यामुळे या खास विभागाचा विस्तार आपल्या हातून व्हावा, यासाठी मात्र आपण बाहेरच्या देशात जायला माझ्याकडे जरा लक्ष द्या. आपण त्याशिवाय तुम्हाला व्हिसा मिळणार नाही शंभूराजे देसाई. त्यामुळं दोन्ही नेतृत्वांनी आपल्याला ही जबाबदारी दिलेली आहे. ही जबाबदारी दिली असल्या कारणानं आपल्याला आता बाहेरच्या देशात देखील जावं लागेल, तिथला पर्यटन देखील आपल्याला इथं आणावं लागेल आणि त्याची व्यापक दृष्टिकोन देखील ठेवावी लागेल. शेवटी महाबळेश्वर मधली आणि साताऱ्यामधलीच लोक जर या उत्सवात सामील झाली, सहभागी झाली आणि त्यांना नवनवीन काही जर बघायला मिळालं नाही तर मग ते योग्य होणार नाही. आपल्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामधील आणि जगामधील पर्यटनाला ज्याचं आकर्षण आहे ते आकर्षण आणण्यामध्ये सुद्धा आपण कुठेही कमी पडणार नाही, त्याची मला खात्री आहे. आणि निश्चित स्वरूपामध्ये राज्याचं नेतृत्व फडणवीस साहेब इथं उपस्थित आहेत, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत, त्यामुळं दुसरी कशाची काळजी करू नका. आणि म्हणून खऱ्या अर्थानं असा हा महोत्सव आपण भरवलेला आहे. त्यामुळे कोणाची कसली काही अडचण झाली नाही, बारकाईने सर्व लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून हे लक्ष देत असताना आपण पर्यटकांना इथं एकत्र करत असताना माझी आपल्याला आणखी एक सूचना आहे. शेवटी आपण या उत्सवाला महाबळेश्वरचं सगळ्यांना आकर्षण आहे, विधिमंडळाला देखील कधीतरी निमंत्रण इथं द्यावं आणि विधिमंडळाच्या सदस्यांना देखील इथं उपस्थित राहण्यासाठी सांगावं. उद्योग विभाग आपल्या कानात बोलतोय, काही अडचण असेल तर ते पुरवठा करतील. त्यामुळं तुम्ही सारखं सारखं मकरंदाबाला काही विचारू नका, मध्ये उद्योग विभाग बसले त्यांना थोडंफार विचारा. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये अशा एका चांगल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आम्हाला देखील उपस्थित राहण्याची आपण संधी दिली. आणि म्हणून नेहमीच निश्चित हा महापर्यटन उत्सव आपल्या नेतृत्वामध्ये आपल्या खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या संकल्पनेतून अजून महाराष्ट्रामध्ये चांगले कार्यक्रम घडतील आणि चांगल्या पद्धतीचे पर्यटन आपल्या या महाराष्ट्रामध्ये निश्चित स्वरूपामध्ये येईल, अशा प्रकारची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत आपल्या या महापर्यटन उत्सवाला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साताऱ्यातल्या दरेगावचे सुपुत्र, महाराष्ट्रातल्या लाखो बहिणींचे लाडके भाऊ, माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब, सीएम साहेब येणार म्हणून जातींनी थांबलेले
त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो. नामदार एकनाथजी शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी. महाबळेश्वरचं परमदैवत महाबळेश्वराला साष्टांग वंदन करतो आणि आजच्या या महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सभापती विधान परिषद प्राध्यापक रामभाऊ शिंदे, पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदआबा पाटील, आमदार डॉक्टर अतुल भोसले, आमदार सचिन पाटील आणि याच्या ब्रँड अँबॅसेडर पर्यटन विभागाच्या मृणाल कुलकर्णी मॅडम, अभिनेत्री नवेली देशमुख मॅडम आणि सर्व व्यासपीठावरील आपले अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, DIG आहेत, आपले MD MTDC मनोज सूर्यवंशी, राजेंद्र राजपुरे, पर्यटन विभागाचे BN पाटील आणि वन विभागाच्या भारद्वाज मॅडम, ॲडिशनल SP वैशाली कुडकर, योगेश पाटील आणि आपले जपानहून आलेले यामासिता कोनिचिवा. I welcome all our guests from Japan to Mahabaleshwar. इराशाय मासे. आणि सर्व मान्यवर, खरं म्हणजे आणि ज्यांनी यामध्ये हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ते सर्व या ठिकाणी मान्यवर, ज्यांचा सहयोग लाभला ते सगळे सर्व सहकारी. आणि गेले 3 दिवस महाबळेश्वरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये महापर्यटनाचा महाउत्सव याचा समारोप असला तरी खऱ्या अर्थाने मगाशी रामभाऊनी सांगितलं, महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं, तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं, महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हीच तर खासियत आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात. मी देखील त्याचा आनंद घेत असतो, कारण तुम्हालाही माहित आहे का मी इकडे येतो, आज तुम्हाला पटलं असेल, इथं निसर्गरम्य सौंदर्य आहे. आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण, कोयना बॅकवॉटर 80-90 किलोमीटर आहे, निसर्गच निसर्ग आहे. शिवेंद्र बाबा इकडे आहेत, मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला, तिथं कोणी पहिलं कोण जात नव्हतं, आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे. आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने रामभाऊ, देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथली सगळे खाद्य संस्कृती, इथलं सगळं जे जे काय इथलं संस्कृती आहे, कल्चर आहे, त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय, आपणही याला मान्यता द्याल असा मला विश्वास आहे, कारण शेवटी महाबळेश्वर आता एक आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा कांदाट खोऱ्यामधला अगदी पाटणपर्यंतचा, पूर्वी
संपूर्ण बॅकवॉटरमध्ये धरण परिसरामध्ये सगळी बंदी होती. पण मी जेव्हा मुख्यमंत्री आणि तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा आपण दोघांनी ठरवलं, म्हणजे 1960 पासून बंदी होती ना, जेव्हा धरण झालं तेव्हापासून, आणि मग ते आपण बंदी उठवली आणि या भागातल्या लोकांना पर्यटनालाही चालना मिळते, इथल्या लोकांना रोजगारही मिळेल. आपली एक संकल्पना आहे की या भागातला तरुण कोणी या ठिकाणी नोकरीसाठी आपला प्रदेश सोडून, हा भाग सोडून मुंबई, ठाणे असेल, पुणे असेल, या भागामध्ये रोजीरोटीसाठी, रोजगारासाठी त्याला जावं लागू नये, त्याला इथंच रोजगार मिळावा, इथंच रोजीरोटी मिळावी, आई वडिलांची आणि आपल्या काळी मातीची सेवा करून त्याला इथंच आपला त्याचा उदरनिर्वाह व्हावा, अशा प्रकारची संकल्पना आणि भूमिका आपल्या सरकारची आहे. म्हणून जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे, यासाठी शंभूराज अशा प्रकारच्या पर्यटनाचा आणि पर्यटन महोत्सवाचा फायदा आणि आयोजन हे आवश्यक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे पर्यटन आहे, महापर्यटन महोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यटनाला एक चालना देणारा ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे सह्याद्रीच्या पठारावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे. येथील महाबळेश्वर मंदिर आहे, जवळच असलेलं जावळीचं खोरं आहे, प्रतापगड आहे, असे अनेक, मकरंदगड आहे, वासोटा फोर्ट आहे, या ठिकाणी आपलं कास पठार आहे, सगळं निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळा भाग जो आहे, ह्या जावळीचं खोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे. आणि म्हणूनच याचं महत्व आगळं वेगळं आहे. आणि म्हणून इथला निसर्ग, इथला इतिहास, इथली परंपरा आणि त्यामध्ये घडत गेलेलं लोकजीवन याचं पारदर्शी प्रतिबिंब या उत्सवामध्ये उमटलेलं आपण पाहतोय. आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदय कालपासून परवा ज्या दिवशी आलो त्या दिवशी अनेक स्टॉलला भेटी दिल्या. फूड फेस्टिवल होतं, खाद्य गल्ली, खाऊ गल्ली, एकदम म्हणजे सगळ्या प्रकारची, फक्त रामभाऊ महाबळेश्वर मधले नाही, पश्चिम महाराष्ट्र नाही, सगळ्या ठिकाणची चव आणि वस्तू या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेटला प्राधान्य दिलं. मिलेटच्या अनेक वस्तू इथं पाहिल्या आणि म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचं त्या महिला बचत गटाने या ठिकाणी आपले स्टॉल मांडले होते. आणि म्हणून एखाद्याच्या मागे जेव्हा सरकार मागे उभं राहतं तेव्हा ते काय करू शकतात याचं उदाहरण, याची प्रचिती या पर्यटन महोत्सवातून आलेली आहे. आणि म्हणून या खऱ्या अर्थाने या पर्यटन महोत्सवामुळे 3च दिवसाचा आहे, पण आता लोकांना हुरहुर लागेल, पुन्हा कधी होणार, पुन्हा कधी होणार. आता मुख्यमंत्री तर इकडे आहेतच बसलेले, आणि पुन्हा कधी होणार शंभूराज, तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतीलच, कारण शेवटी आता लोकांचं आकर्षण आहे. 3च दिवस. मी यांना सांगितलं 3 दिवस का ठेवलं तुम्ही? बोले काय 3 दिवसात आठवडाभर ठेवायचं होतं. बोले 3 दिवसात जर काय गडबड झाली, जर सक्सेस झाला नाही तर सगळे मला, पण 3 दिवसामध्ये आज 3रा दिवस आहे. खूप मोठ्या प्रमाणावर इथे हजारो लोक आलेत आणि सगळे टेंट सिटी, सगळ्या ठिकाणचं जे काही आयोजन आहे ते अगदी फुल झालेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या ठिकाणी हा पर्यटन उत्सव महोत्सव हा यशस्वी आज समारोप आहे, यशस्वीतेकडे जातोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही जे काही गेल्या 2.5 वर्षात जे या राज्यामध्ये काम केलं, आम्ही टीम म्हणून काम केलं, पायाभूत सुविधा दिल्या, लाडक्या बहिणींना योजना, लाडक्या भावांना, लाडक्या शेतकऱ्यांना आम्ही योजना दिल्या, त्याचबरोबर विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना आम्ही प्राधान्य दिलं, पर्यटनालाही चालना दिली. गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आपण तर तिकडून मुख्यमंत्री महोदय, आपण आपले मंत्री सुधीर भाऊ, त्यांनी तर अफजल खानाचा कोतळा काढलेली वाघनकं देखील ब्रिटनहून आणण्याचं काम केलं. म्हणजे आपण आपला ऐतिहासिक ठेवा जो आहे, आपली परंपरा आहे, वारसा जपण्याचं आपण काम केलं. आणि म्हणून महाराष्ट्राला प्रथम स्थानावर ठेवलं. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ चौखोर या ठिकाणी उधळत आहे. हा उत्सव म्हणजे निसर्गाचा आविष्कार आहे.
आणि स्थानिकांच्या जगण्याचा आधार आहे. पर्यटन विश्वाचा खऱ्या अर्थाने नवा अवतार आहे आणि म्हणून आणि रोजगाराचं हे महाद्वार आहे शंभूराज. त्यामुळे काळजी करू नका. आणि तुम्ही जे केलेलं इथं मधाचं गाव आहे, जगातलं रामभाऊ सर्वोत्तम मध इथं मिळतो. स्ट्रॉबेरी जगातली सर्वोत्तम स्ट्रॉबेरी इथं मिळते आणि 80% मला वाटतं स्ट्रॉबेरीचं उत्पादन इथं महाबळेश्वरमध्ये आपण घेतो. हा देखील इतिहास आहे. पुस्तकाचं गावही आहे आणि म्हणून आपला समृद्ध साहित्याचा ठेवा अनुभवायला देखील मिळतोय. इथं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट किल्ले आहेत. गडकोट किल्ल्यांचं देखील प्रदर्शन पाहिलं आपण. साहसी खेळांच्या उपक्रमाचं आयोजन केलंय. हेलिकॉप्टर राईड आहे, ड्रोन शो आता मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्याचं प्रात्यक्षिक होईल. लेझर शो काल परवा बघितला. इथं बायोडायनामिक फार्मिंग शाळा पाहिली. हॅपी स्ट्रीटचा अनुभव पाहिला. कार्निवलचं तर मगाशी शंभूराजनी सांगितलं. फ्लोटिंग मार्केट देखील आहे डाल लेकच्या धर्तीवर, बोटीमध्ये मार्केट, तेही अगदी चांगलं आहे. अॅग्रो टुरिझम आहे, बोट रायडिंग आहे. सूर्यवंशी आपले नागपूरला होते NIT. मी त्यांना म्हणालो फुटाळा तलावामध्ये आपण बघितला ना तो शो, बोल तसा शो या वेना लेक मध्ये तुम्ही केला तर त्याचं आणखी जे सौंदर्य आहे आणि पर्यटकांना तो फुटाळा तलावासारखा आपला लेझर शो भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याचबरोबर लोकसंस्कृतीचा गजर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणून सगळंच आपण पाहतो इथं एका फेस्टिवलमध्ये, फक्त 3 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये सगळं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न शंभूराज आणि त्यांच्या टीमने केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचं तर जो जे वांचिल तोते लाहो, अशी अनुभूती या फेस्टिवलला भेट दिल्यानंतर आपल्याला लाभते मिळते. आणि म्हणून डोळ्याचं पारणं फेडणारं मी म्हणेन, कारण महाबळेश्वरने पहिल्यांदाच पाहिलं हे सगळं. महाबळेश्वरला लोक पर्यटक येतात, परंतु अशा प्रकारचा महाफेस्टिवल हा पहिल्यांदाच पाहिला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी दर्याखोऱ्यामध्ये असलेलं हे सगळं जो काही निसर्ग सौंदर्य आहे त्या या फेस्टिवलमुळे झळाळून निघतोय. आणि म्हणून मी वेळ काढून इकडे गावी येत असतो. आणि गावी आलो की मुख्यमंत्री महोदय 2-3 हजार झाडं लावतो. हे माझं काम नित्याचं आहे. आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केलाय. म्हणजे अगदी काजू आंब्यापासून, चिकूपासून, नारळापासून, सुपारीपासून, नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत. म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी 7,000 हेक्टरमध्ये, आपले दुडी तेव्हा कलेक्टर होते, आता संतोष पाटील आहेत. म्हणजे आपण MREGS मधून त्यालाही अनुदान दिलेलं आहे. बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका. बांबू ऑक्सिजन जास्त देणारा आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणारा आहे. आणि आमच्या मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे ते कुठं वापरायचं ते. आणि म्हणून आज तिथे अगदी अवाकडूपासून अगदी आगरवूड पासून सफरचंदापर्यंत सगळं आहे. आणि सफरचंद पण लागली आहेत, आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं, आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतोय. गटशेती केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो, लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं, त्याच्या कुशीत वसलं माझं गाव दरं. आणि म्हणून दरे गावामध्ये मी जात असतो. शंभूराज समजून घ्या. आणि म्हणून गमतीचा भाग सोडा, परंतु गेले 3 दिवस या फेस्टिवलचा अनुभव घेताना हे अतिशय नेटकं नियोजन केलेलं आहे. आणि इथं कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभूराजनी घेतली आहे. आणि खऱ्या अर्थाने आज इथं आलेला पर्यटक सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी एक महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल त्याचं सुरुवात केलेली आहे. कारण खऱ्या अर्थाने पर्यटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे. आमचं सुरक्षा, आमचं म्हणजे आमची काळजी घेणारं कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे.
म्हणून शंभूराजनी तेही केलंय, त्याबद्दल देखील शंभूराज यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. आणि सीसी कॅमेरे असतील की क्विक रिस्पॉन्स यंत्रणा असेल, सगळं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हा महाफेस्टिवल जो आहे हा यशस्वी होताना आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो की आता नव महाबळेश्वर एक आकार घेईल आणि त्याचा पाया जो आहे आपण रचतोय. आणि राज्य सरकार देखील अगदी ब्रिटिशांच्या नंतर पहिलं एक नवं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करणारं आपलं तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार ठरेल. आणि म्हणून ही याची सुरुवात आहे. आणि यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. कृषी पर्यटन आहे, जल पर्यटन आहे, जंगल पर्यटन आहे, आरोग्य पर्यटन आहे, धार्मिक पर्यटन आहे, क्रूज पर्यटन आहे, कॅराव्हॅन पर्यटन आहे, किल्ले पर्यटन आहे. असं अनेक पर्यटकांना या ठिकाणी संधी आहे. आणि म्हणून महाबळेश्वरचं पर्यटन यामुळे वाढू शकतं. आणि म्हणूनच आजचा हा पर्यटन महोत्सव या अतिशय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे यशस्वी होतोय. मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या महाबळेश्वरच्या समारोप प्रसंगी आमच्या गावात महाबळेश्वरला आपण आलात, त्याबद्दल खूप खूप आपल्याला धन्यवाद, खूप आपले आभार. आणि शंभूराज तुमच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो. सगळी टीम, आपल्या सगळ्या टीमने सहकार्य केलंय आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापर्यटन उत्सव यशस्वी होण्यासाठी अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यापैकी क्लब महाबळेश्वरच्या प्रेसिडेंट मनीषा गोखले ज्यांनी ही जागा आपल्याला विना मोबदला अतिशय प्रेमाने उपलब्ध करून दिली. त्यांचा सत्कार माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी करावा अशी विनंती. मनीषा गोखले शहा, प्रेसिडेंट क्लब महाबळेश्वर. यानंतर माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. महाबळेश्वरच्या महापर्यटन उत्सवामध्ये आजच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती माननीय रामभाऊ शिंदेजी, राज्याचे पर्यटन मंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव या ठिकाणी साकार होतोय ते शंभूराजे देसाई, या ठिकाणी मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमारजी गोरे, उदयजी सामंत, मकरंद आबा पाटील, आमचे सहकारी सन्माननीय आमदार अतुलबाबा भोसले, श्री सचिन पाटील, या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर म्हणून उपस्थित असलेल्या सुप्रसिद्ध आणि गुणी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, नवेली देशमुख, श्री मनोज कुमार सूर्यवंशी, श्री संतोष पाटील, श्री सुनील फुलारी, श्रीमती अदिती भारद्वाज, या ठिकाणी
विशेष रूपाने उपस्थित असलेले श्री यामाशिका सान, श्री योगेश पाटील, सुरभिताई भोसले, धैर्यशील दादा कदम, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला आत्ताच या ठिकाणी उदयजींनी आठवण करून दिली की 8 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी भिलारला पुस्तकांच्या गावाचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो होतो आणि मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या या महापर्यटन उत्सवामध्ये समारोपीय कार्यक्रमाकरता मी उपस्थित आहे. खरं म्हणजे गेले 4 दिवस मुंबईमध्ये वेव्ज वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट ही सुरू आहे आणि ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट या क्षेत्रातील जगातील सर्व प्रमुख लोक, ज्याला आपण हुज हू म्हणतो, हे मुंबईमध्ये आहेत. माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. मी, शिंदेसाहेब, अजितदादा आम्ही सगळे उपस्थित होतो आणि महाराष्ट्राला याचं यजमानपद मिळालं आणि त्यातून या संपूर्ण क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आता महाराष्ट्र एक अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडणार आहे. आणि हा महत्वाचा कार्यक्रम करून आज दुसऱ्या महत्वाच्या कार्यक्रमाला मला येण्याची संधी मिळाली, ती म्हणजे हा महापर्यटन उत्सव जो महाबळेश्वरमध्ये गेल्या 3 दिवसांपासून चाललेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद या उत्सवाला या ठिकाणी मिळाला. याबद्दल मी पर्यटन विभागाचे, पर्यटन मंत्री महोदय आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला कल्पना आहे की हा जो जिल्हा आहे, शिंदे साहेबांनी उल्लेख केला, छत्रपती शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला असा हा जिल्हा आहे. शौर्य, प्रताप आणि सृजन अशा 3 गोष्टी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. निसर्गाचं प्रचंड सौंदर्य हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. 5 जागतिक वारसा स्थळ देशातील, खरं म्हणजे आपण जर एकूण महाराष्ट्राचा लँडस्केप बघितला तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची अशा प्रकारची अनेक ठिकाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि विशेषतः आमचा जो कोकणाचा भाग आहे, या कोकणाच्या भागामध्ये तर निसर्गाने इतकं सुंदर अशा प्रकारे आम्हाला वेस्टर्न घाट दिलेला आहे आणि तो वेस्टर्न घाट हा सगळा आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि अनएक्सप्लोर्ड अशा प्रकारचा वेस्टर्न घाट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे सगळं आमचं सौंदर्य आहे, हे सौंदर्य सामान्य माणसापासनं तर परदेशी पर्यटकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि त्याच दृष्टीने आमचा हा जो काही महापर्यटन उत्सव आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हणजे आपण गुंतवणूक आणण्याकरता खूप प्रयत्न करतो आणि ते महत्वाचं देखील असतं. पण आपण जर एखाद्या मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आणली तर त्यातनं कधी 10 रोजगार तयार होतात, कधी 20 रोजगार तयार होतात, कधी 50 रोजगार तयार होतात. पण आपण जर पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये 100 कोटीची गुंतवणूक आली तर किमान 10,000 लोकांना आपण त्यातनं रोजगार देऊ शकतो. इतका फरक हा आपल्याला या पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. जगामध्ये सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारं जर कुठला उद्योग असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे. आणि म्हणूनच याला जेवढं जास्तीत जास्त पाठबळ आपण देऊ शकू, मला असं वाटतं तेवढं आपण रोजगाराची निर्मिती देखील करू शकू. आणि विशेषतः लोकल कम्युनिटीजला जी अधिकारिकता द्यायची आहे तीही याच माध्यमातून आपल्याला देता येईल. आणि मला असं वाटतं की त्याचाच एक नमुना म्हणून आज हा महापर्यटन उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय.
आज देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये आपण 5व्या क्रमांकावर आहोत. खरं म्हणजे 5 जागतिक वारसा स्थळ आपल्याकडे आहेत, 7 व्याघ्र प्रकल्प आपल्याकडे आहेत, समृद्ध लेण्या आपल्याकडे आहेत, भारतातील सर्वात प्रेक्षणीय किल्ले हे देखील आपल्याकडे आहेत, 750 किलोमीटरचा समुद्र किनारा हा आपल्याकडे आहे. इतकं विविध प्रकारचं सौंदर्य आणि इतकी विविध प्रकारची पर्यटन स्थळं ही देशातल्या कुठल्याही राज्याकडे नाहीत. आणि म्हणूनच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आपल्याला आहे आणि सर्वाधिक विदेशी पर्यटक देखील आकर्षित करण्याची संधी देखील आपल्याला आहे. मला विश्वास आहे की शंभूराजे तुमच्या नेतृत्वामध्ये आपण दरवर्षी एक एक पाऊल पुढे जाऊ आणि निश्चितपणे महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे येत्या 5 वर्षामध्ये आपण करून दाखवू. खरं तर पर्यटनाच्या दृष्टीनं ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर हे महत्वाचं असतं, ज्याच्यामध्ये पर्यटन स्थळापर्यंत पोहोचणारे उत्तम रस्ते, पर्यटन स्थळाची सफाई, त्या ठिकाणच्या पब्लिक अम्युनिटीज, पब्लिक शौचालय हे देखील स्वच्छ असले पाहिजेत, त्या ठिकाणच्या पब्लिक अम्युनिटीज चांगल्या असल्या पाहिजेत. या काही बेसिक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं असतं की पर्यटनाकरता एक पर्यटनाची संस्कृती असते, जी जर आपण तयार करू शकलो आणि ही संस्कृती तयार करायची असेल तर जेवढ्या लोकल कम्युनिटीज असतात त्याचं जेवढं इन्व्हॉल्वमेंट हे पर्यटनामध्ये वाढेल तेवढं त्या ठिकाणी पर्यटन अधिक चांगल्या प्रकारे होतं, पर्यटकांना अधिक एक्सपिरियन्स हा त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अलीकडच्या काळामध्ये पर्यटनाचा अर्थ एक्सपिरियन्स आहे. हा एक्सपिरियन्स जर आपण देऊ शकलो तर पर्यटक येतात, ते थांबतात. आणि मला असं वाटतं की या दृष्टीनं 2 गोष्टी पर्यटन विभागाने निश्चितपणे केल्या पाहिजेत. त्या आपण करताच आहात, पण त्या अधिक प्रभावीपणे आपण केल्या पाहिजेत. एक, संपूर्ण वर्षभराचं आपलं महोत्सवाचं कॅलेंडर आपण तयार केलं पाहिजे. जानेवारीत कुठे महोत्सव होईल, फेब्रुवारीत कुठे महोत्सव होईल, अशा प्रकारचं त्या त्या भागामध्ये ते जे सण आहेत, वार आहेत, त्या ठिकाणचं जे महात्म्य आहे, जे स्थान महात्म्य आहे, त्या स्थानावरचं उत्सवाचं महात्म्य आहे, असं सगळं एकत्रित आपण जर टिपून घेतलं म्हणजे आषाढीच्या काळामध्ये आपण पर्यटनाकरता लोकांना त्या ठिकाणी पंढरपूरला घेऊन जाऊ शकतो आणि लोकांना तो जो काही वैष्णवांचा मेळा आहे तो दाखवू शकतो. तर त्याचवेळी आपण गणपतीच्या काळात अतिशय चांगली व्यवस्था करतो आणि विसर्जनाच्या मिरवणुकीकरता अलीकडच्या काळामध्ये तर परदेशातनं इतके पर्यटक येतात आणि साऊथ ईस्ट एशियन कंट्रीमधनं जे पर्यटक येतात ते तर अलीकडच्या काळामध्ये आपल्यासोबत गणपतीची आरती देखील म्हणतात आणि तो एक वेगळा सोहळा हा या ठिकाणी तयार होतो. त्यामुळे अशा प्रकारचं एक पूर्ण कॅलेंडर वर्षभराचं हे आपलं असलं पाहिजे, जे पब्लिक डोमेनमध्ये असलं पाहिजे, जे प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे. आणि या कॅलेंडर सोबत आपण जेवढे टूर ऑपरेटर्स आहेत या सगळ्या टूर ऑपरेटर सोबत एक अॅन्युअल कॉन्फरन्स केली पाहिजे की या वर्षी आम्ही आमच्या पर्यटन विभागाच्या वतीनं हे उत्सव ठरवले आहेत, हे महोत्सव ठरवलेले आहेत. त्यामुळे तुमचे टूर्स देखील तुम्ही तशा प्रकारे त्या ठिकाणी ऑर्गनाईज करा. त्यातून आता जे राम शिंदे साहेबांनी आपल्या समोर मांडलं की संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात माहिती पाहिजे की अशा प्रकारचा महोत्सव होतोय, तर हे जर आपण आधी करू शकलो तर टूर ऑपरेटर्सला देखील आणि ज्या लोकांना त्या ठिकाणी यायचं आहे त्यांना देखील त्याचा फायदा होतो. दुसरं महत्वाचं, अलीकडच्या काळामध्ये लोक सर्व प्रकारची बुकिंग हे ऑनलाईन करतात, सर्व प्रकारचं प्लॅनिंग हे देखील ऑनलाईन करतात. त्यामुळे आपली जी काही पोर्टल आहे, वेबसाईट आहे, ही इतकी जास्त इंटरॅक्टिव्ह असली पाहिजे. चॅटबॉट सहित आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आपण अशा प्रकारची व्यवस्था उभी केली पाहिजे की कोणी जर आपल्या इथे येऊन
केवळ एवढं सांगितलं की मला 4 दिवस फिरायला जायचंय, मला ऑप्शन द्या, तर आपल्या पोर्टलवरच सगळे ऑप्शन्स त्यांना मिळाले पाहिजेत. आणि ते नुसते ऑप्शन देऊन चालणार नाही, तर त्या ऑप्शन सोबत तिथलं बुकिंग, तिथल्या व्यवस्था, या सगळ्या गोष्टी जर आपण एका सिंगल पोर्टलवर उपलब्ध करून देऊ शकलो तर मला असं वाटतं की पर्यटनामध्ये आपली गाडी सुसाट वेगाने धावेल. खरं म्हणजे महाबळेश्वर सारखं एक पर्यटन स्थळ आपल्याकडे आहे, देशातलं सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणून देखील आपण महाबळेश्वरकडे पाहू शकतो. इंग्रजांनी त्या काळामध्ये कदाचित या ठिकाणी काही व्यवस्था उभ्या केल्या आणि मग हळूहळू संपूर्ण देशाचं लक्ष इकडे आकर्षित व्हायला लागलं. आपल्याला महाबळेश्वर सारखं आपलं हे जे पर्यटन स्थळ आहे हे संपूर्ण देशात मार्केट करण्याची आवश्यकता आहे. लोकांना माहित नाही का? माहिती आहे, पण आजही मला असं वाटतं की त्याचं जेवढं मार्केटिंग व्हायला पाहिजे तेवढं होऊ शकलेलं नाही, तर ते देखील आपण केलं पाहिजे. आणि त्यासोबत मी शिंदे साहेबांचं अभिनंदन करेन की शिंदे साहेबांनी आता न्यू महाबळेश्वरचा कॉन्सेप्ट या ठिकाणी आणलेला आहे. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नवीन गिरीस्थान हे आपण न्यू महाबळेश्वरच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला असं वाटतं की त्यातून निश्चितपणे नवीन संधी ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त होतील. मी मगाशी त्याचा उल्लेख केला की आज ज्यावेळी आम्ही वेव्ज हा कार्यक्रम केला, या कार्यक्रमामध्ये जेवढे कंटेंट क्रिएटर्स आले होते आणि जेवढे प्लॅटफॉर्म्स आले होते त्या सगळ्या प्लॅटफॉर्मशी चर्चा करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. आणि त्या गोष्टी म्हणजे आपलं जे कल्चर आहे, आपली जी संस्कृती आहे, प्रत्येक गावाची संस्कृती आहे, प्रत्येक गावाची लोकगीतं आहेत, प्रत्येक गावाची एक खाद्य संस्कृती आहे, या सगळ्या गोष्टींचं आकर्षण जगाला आहे. त्यामुळे या गोष्टी जर आपल्या प्लॅटफॉर्म्सवर यायला लागल्या, आज कंटेंट क्रिएटर्सनी जर महाबळेश्वर मधल्या 10 गोष्टी याच्यावर व्हिडिओज बनवून युट्यूबवर, इंस्टाग्रामवर किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर टाकले तर त्याचा रीच खूप मोठा आहे. आपण अनेक वेळा केवळ न्यूजपेपर्स आणि आउटडोर मीडिया याच्यावर फोकस करतो, पण अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पशन जे आहे हे या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचं होतं. आणि आता आपल्या या सगळ्या गोष्टींना किती मागणी आहे तर आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस स्पॉटिफाय हे एक प्लॅटफॉर्म आहे म्युझिक करता अतिशय तो महत्वाचा प्लॅटफॉर्म मानला जातो, त्यांच्या सीईओशी मी चर्चा करत होतो त्यावेळेस 2 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांनी असं सांगितलं की आता स्पॉटिफायवर भारताचं जेवढं म्युझिक आहे, जेवढे गाणी आहेत, त्याचा जो काही रेव्हेन्यू येतो 50% रेव्हेन्यू भारताबाहेरून येतो. म्हणजे आपलं म्युझिक आपण एक्सपोर्ट करतोय, 50% पैसा भारताबाहेरचे लोक आपल्या म्युझिक करता देत आहेत. याचा अर्थ आपलं संगीत हे जगाला किती आवडत आहे. आणि त्यासोबत त्यांनी आम्हाला दुसरा प्रश्न विचारला. ते म्हणाले की स्पॉटिफायवर मोस्ट फॉलोड कोण आहे? आम्ही आपलं सांगितलं की बहुतेक टेलर स्विफ्ट आहे. त्यांनी सांगितलं नाही, टेलर स्विफ्ट नाही आहे, जगामध्ये मोस्ट फॉलोड अरिजित सिंग आहे स्पॉटिफायवर, मोस्ट फॉलोड. म्हणजे आज भारतीय संस्कृती, भारतीय संगीत, भारतीय लोककला, भारतीय लोकगीतं याला एक इंटरनॅशनल मार्केट तयार झालेलं आहे. आणि आपल्याला याच गोष्टींचा एक्सपिरियन्स हा जर आपण देऊ शकलो, महाबळेश्वरमध्ये आल्यानंतर इथला लोकल फ्लेवर, कुठल्याही गावी गेल्यानंतर तिथल्या लोकल फ्लेवरचा जर आपण त्या ठिकाणी एक्सपिरियन्स देऊ शकलो, अनुभव देऊ शकलो, तर मोठ्या प्रमाणात पर्यटक हे त्या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये आपण ज्या ज्या भागामध्ये महोत्सव घेऊ त्या त्या भागामध्ये तिथला लोकल फ्लेवर जो आहे तो अनुभव म्हणून लोकांना उपलब्ध करून देऊ. त्याच्यामुळे येणाऱ्यांना एक नवीन एक्सपिरियन्सही मिळेल आणि लोकल कम्युनिटीजला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील मिळेल, 4 पैसे त्यांच्याकडे देखील जातील आणि त्यातनं पर्यटनाची संस्कृती ही उभी राहील. मला असं वाटतं निश्चितपणे येत्या काळामध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. आज आपण सगळ्यांनी कोयना बॅकवॉटरचा उल्लेख केला.
आणि अतिशय चांगला निर्णय तो त्या काळामध्ये झाला. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, मी गृहमंत्री होतो आणि जेव्हा हा प्रकल्प आपण केला त्यावेळी साहजिक आपल्याकडे टेक्नॉलॉजी कमी होती, त्याचा परिणाम काय होईल, त्याची सुरक्षा कशी राहू शकेल, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून आपण काही बंधनं टाकली होती. आज त्या बंधनांची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण एक कमिटी तयार केली आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि आता त्या कोयनाच्या बॅकवॉटरमध्ये आपण त्याच्यावरची रिस्ट्रिक्शन्स ही दूर केले आणि आता अतिशय चांगलं अशा प्रकारची पर्यटनाची व्यवस्था ही त्या ठिकाणी उभी राहते. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की आता शंभूराजे आपण किंवा शिंदे साहेबांनी जे सांगितलं किंवा आमचे शिवेंद्र बाबा देखील जे सातत्याने म्हणत असतात, आपण जरूर पुढचा महोत्सव हा त्या ठिकाणी घेऊया आणि त्या महोत्सवाच्या माध्यमातून लोकांना आपण वॉटर स्पोर्ट्स आणि त्याच्या अवतीभोवती जी संस्कृती आहे त्याचा एक्सपिरियन्स हा घडवून आणण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू. आपण आता मला असं वाटतं की वेगवेगळ्या प्रकारे जे काही आपलं मरीन टुरिझम आहे त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगलं काम करतात. लवकरच आपण म्हणजे हे म्हणणं वेगळ्या पद्धतीचा बोट बुडवायची आहे, आपल्याला बोट बुडवायची आहे. कुठे बुडवणार आहोत आपण? INS गुलजार बोट. कारण आपल्याला माहिती आहे की ज्या जुन्या बोटी असतात, मोठ्या शिप्स असतात, ज्या त्या ठिकाणी डिस्कंटिन्यू केलेल्या असतात, त्या शिप बुडवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरलचं दर्शन, त्या ठिकाणी आपल्याला सबमरीन्स नेता येतात, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपले जे त्या लोक आहेत त्यांना एक नवीन एक्सपिरियन्स देता येतो. तेही आता पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की आपण सुरू करतो आहोत. त्यामुळे पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे काही नवीन आहेत ते सगळं, स्कुबा डायव्हिंग असेल त्या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग देखील आपण करणार आहोत. कारण म्हणजे स्कुबा डायव्हिंगची पहिली देशातली अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात आपण सुरू केली. त्यामुळे अशा सगळ्या एक्सपिरियन्स आपण तयार करतो. मला विश्वास आहे की हा जो काही आपण महापर्यटन उत्सव घेतला ही सुरुवात आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक उत्सव आपल्याला पाहायला मिळतील. आणि शंभूराजे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे कॅलेंडर तयार कराल त्या कॅलेंडरच्या पाठीशी मी, शिंदे साहेब आणि अजितदादा तिघही उभे राहू आणि ते कॅलेंडर योग्य प्रकारे पार पडलं पाहिजे. याकरता जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे होईल, हा विश्वास मी व्यक्त करतो. एक अतिशय चांगला महोत्सव या ठिकाणी आपण घडवला त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक करतो. ज्या टीमने हा संपूर्ण उत्सव घडवण्याकरता दिवस रात्र प्रयत्न केले त्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण या निमित्ताने महाबळेश्वरला येण्याची संधी दिली. शिंदे साहेबांचं बरं आहे, त्यांचं दरेगाव इथेच आहे, त्याच्यामुळे त्यांना इथे म्हणजे ते इथले भूमिपुत्रच असल्यामुळे त्यांना येण्याची संधी मिळते, पण आम्हाला ती संधी कमी मिळते. पुढच्या काळामध्ये आम्ही 1-2 कॅबिनेट दरेगावातच घेऊ म्हणजे आम्हालाही तिथे येण्याची संधी मिळेल. पण हा भागच असा आहे की इथे येणाऱ्या व्यक्तीला वारंवार इथे यावं असं वाटावं म्हणून शिंदे साहेब इथे येतात. ते म्हणाले खरं आहे की ते इथे आले की तिकडे बातम्या वेगळ्याच होतात, पण ते या ठिकाणी येतात, इथनं ते नवसंजीवनी घेतात आणि पुन्हा एकदा ती नवसंजीवनी घेऊन मुंबईमध्ये जनसेवेमध्ये रुजू होतात. तशीच नवसंजीवनी घेण्याकरता शिंदे साहेब आम्हालाही वारंवार या ठिकाणी बोलवा अशी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री महोदय. यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय मनोज सूर्यवंशी आभार प्रदर्शन करतील. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस सर, या भागाचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथ शिंदे सर, या कार्यक्रमाला उपस्थित विधान परिषदेचे सभापती आदरणीय श्री राम शिंदे सर,
सन्माननीय मंत्री श्री उदय सामंत सर, सन्माननीय मंत्री आणि आमचे पर्यटन मंत्री श्री शंभूराज देसाई सर, सन्माननीय मंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले सर, सन्माननीय मंत्री श्री जयकुमार गोरे सर, सन्माननीय मंत्री श्री मकरंद पाटील सर, माननीय आमदार अतुल भोसले सर, माननीय आमदार सचिन कांबळे सर, तसेच या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेणारे महाबळेश्वर मधील लोकप्रतिनिधींच्या कमिटीमधील सदस्य, ब्रँड अँबॅसेडर नवेली देशमुख आणि मृणाल कुलकर्णी, या कार्यक्रमाला मदत करणारे जिल्हाधिकारी आणि एसपी सातारा यांचे मी आभार मानतो आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सोप्यावर आसनस्थ व्हावं. धन्यवाद. उपस्थित सर्व रसिकांना विनंती आहे, रंगमंच व्यवस्था बदलण्यासाठी काही मिनिटं आपण घेणार आहोत.